आपल्या संस्थेचे संस्थापक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा छत्रपती शिवाजी महाराजांचा शाहीर अण्णाभाऊ साठेंचा भारत हे स्वातंत्र्य होऊन 80 वर्ष पूर्ण होत आहे आणि आज या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना प्रभात क्रमांक 8 च्या वतीने नगरसेविका भारती सोनवणे यांच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या सर्व पालकांना विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो आणि आजच्या या स्वातंत्र्य दिनी प्रकारची सोनवणे शाळांचं जे संत तुकाराम प्राथमिक विद्यालयाच्या या लावलेल्या छोट्याशा रोपट्याला आज एक मोठ्या झाडाचं रोप आलं. त्या झाडाला अनेक फळं आले आणि आपण आज सगळेजण पालक विद्यार्थी त्याचा सगळेजण आपण आनंद घेत आहोत. संत तुकाराम प्राथमिक विद्यालयामध्ये प्रकाशजी सोनवणे सर यांच्या माध्यमातून गेल्या 25-30 वर्षामध्ये त्या मागासवर्गीय तलाव वसाहतीमध्ये आंबेडकर नगर असेल, नारेगाव असेल, गिरवाडी असेल, मिसरवाडी असेल, आरतीनगर, भक्तीनगर, श्रीकृष्णनगर असेल, या गोरगरीब कुटुंबातील शेवटीच्या घटकापर्यंतच्या मुलांना चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे ही मनामध्ये संकल्प ठेवून प्रकाशजी सोनवणे सरकार हे सगळं अस्तित्व या ठिकाणी उभा केलं. अनेक संकटावर त्यांनी मात केली. काही संकट दादागिरीच्या असतील, काही प्रशासनाच्या असतील, परंतु नेहमीच सोनवणे कुटुंब हे प्रत्येक गोष्टीला समोर जाऊन त्याचा तडकातोड करून त्याच्यातून विजय प्राप्त करण्याचं ध्येय सोनवणे परिवाराला आहे. आणि या शिक्षण क्षेत्रामध्ये प्रकाशजी सोनवणे सरांच्या नंतर संदीप सरांनी, खिलारे मॅडम या ठिकाणी सरांच्या मनातलं जे स्वप्न होतं ते सरनं पूर्ण केलं
त्या सपनामध्ये देखील तुम्हाला सगळ्यांना सोनवणे परिवाराला असेल, या सर्व शिक्षक वर्गांना असेल, पालकांना असेल समाविष्ट करून घेतलं. आणि माझी आज संदीप सरांच्या माध्यमातून सर्व शिक्षकांना विनंती आहे, सोनवणे सरकारी तुमच्यामध्ये शिक्षक म्हणून असेल, परंतु त्यांचं मार्गदर्शन नेहमी तुमच्या सोबत राहील. आणि ह्या संस्थेला आमच्या आजोबा तुकारामजी सोनवणे यांचं नाव दिलेलं आहे. त्या सोनवणे परिवाराला घडवण्याचा त्यांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. म्हणून शकत नसेल, परंतु त्यांचं मार्गदर्शन नेहमी तुमच्या सोबत आहे. त्यांच्या स्वप्नाला कुठेही गालबोट न लागता, त्यांचं स्वप्न कुठेही चकनाचूर न होता, या सिडको हडकोच्या परिसरामध्ये नसून तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये शहरामध्ये सोनवणे सरांच्या नंतर देखील संदीप सरांनी या ठिकाणी चांगलं सूत्र सांभाळलं. अनेक विद्यार्थी घडवण्याचं काम केलं. सोनवणे परिवाराचं नाव मोठं करण्याचं काम केलं. संत तुकाराम प्राथमिक विद्यालयाचं नाव मोठं करण्याचं काम केलं. अशी अपेक्षा या स्वातंत्र्य दिनानिमित्त मी सर्व शिक्षक वर्गाकडून करतो. आणि तथागत भगवान गौतम बुद्ध विश्व वंदनीय विश्वभूषण भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, मौलाना आझाद व या भारत देशासाठी ब्रिटिशांसोबत ज्यांनी संघर्ष केला, ज्यांनी स्वतःचं बलिदान दिलं, असे भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, सुभाषचंद्र बोस यांना मानवंदना. राष्ट्रध्वजाला सुद्धा कोटी कोटी वंदन. या विचार मंचावर उपस्थित असलेले आपल्या प्रभागाच्या लोकप्रिय नगरसेविका आदरणीय भारतीताई सोनवणे, आपल्या संस्थेच्या संचालक लक्ष्मीताई गायकवाड, सचिव संगीताताई सोनवणे किल्लारे, त्याचबरोबर या विचार मंचावर उपस्थित संत तुकाराम प्राथमिक विद्यालयाचे व तुकाराम सोनवणे हायस्कूलचे मुख्याध्यापक संदीप सोनवणे, ज्ञान संदीप प्राथमिक माध्यमिकचे मुख्याध्यापक अभिजित सोनवणे, त्याचबरोबर या आंबेडकर नगरचे ज्येष्ठ नागरिक आदरणीय लक्ष्मीताई गायकवाड व सर्व उपस्थित पालक बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम तुम्हा सर्वांना या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. वेळ जास्त झालेला आहे मला माहिती आहे, कारण तिकडच्या शाळेचा कार्यक्रम आठवून आलेला आहे. तरी असो, मी जास्त बोलणार नाही. परंतु 79 वर्ष झाले तरी आपल्याला स्वातंत्र्य खरंच मिळाले का, हे महत्वाचं आहे. कारण ब्रिटिश गेले आणि आता जे लोक आलेत ते त्याही पेक्षा भयंकर आहे की काय असं मला वाटायला लागलं. कारण येणाऱ्या काळामध्ये वेगवेगळ्या समाजामध्ये ते निर्माण करण्याचं काम चालू आहे. मग ते जात वर्गीकरणाचं असेल, त्यानंतर SIRच्या नावाखाली मतदान कमी करण्याचं असेल, विद्यार्थ्यांच्या सवलती मायनस करायचं असेल, खाजगीकरणाच्या नावाखाली विविध मुलांच्या शिष्यवृत्त्या बंद होत आहेत आणि अनेक अशा समस्या निर्माण होत आहेत. ही खरोखरच गंभीर बाब आहे. आता हे काय चालू तुमचं मागणे, तर आजच्या या कार्यक्रमानिमित्त युवा नेते आमचे अतिशय पोटतिडकीने बोलत होते. त्याची तब्येतभरी नसली सुद्धा त्यांनी वेळात वेळ काढून येऊन सर्व विद्यार्थ्यांचं, शिक्षकांचं कौतुक केलं. शाळेबद्दल गौरव उद्गार काढले, कारण शाळा त्यांचीच आहे, त्यामुळे ते गौरव उद्गार काढतात हे तर बाब खरीच आहे. परंतु त्यांनी घोषणा केली की जे काही मुलांना रस्त्याची जी अडचण आहे, पाण्याची अडचण आहे, समस्या तात्काळ सोडवण्याची सुद्धा आपल्याला आश्वासन दिलेलं आहे. त्याबद्दल त्यांचं कौतुक आहे. आणि आपली या सगळी शिक्षण संस्था आज जवळपास 40 वर्ष झालेले आहेत. 40 वर्षामध्ये
38 वर्ष मी मुख्याध्यापक म्हणून सेवा केली आणि त्या सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्यानंतर हा कार्यक्रम 20 तारखेला मौलाना आझाद आपला महसूल प्रबोधिनीला ठेवलेला आहे. सेवा गौरव आमच्या सर्व सहकारी शिक्षक बांधवांनी. तर आपल्याला सुद्धा सर्वांना निमंत्रण आहे आणि म्हणून तुम्हाला इथं जास्त वेळ झाल्यामुळं सर्व पत्रकार बांधवांच्या सुद्धा मी आभार व्यक्त करतो आणि सर्वांना पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.